जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सज्जन गडावरती असताना त्यांच्या इथे मठामध्ये एक बोका होता आणि तो सारखा त्यांच्या पायामध्ये घुटमळत राहत असे. समर्थांनी त्याचं नाव राम असं ठेवलं आणि म्हणून त्याला सगळं राम बोका सगळे असे म्हणत असत. प्रत्येक जेवणाच्या वेळी दररोज त्यांनी काय केलं की दररोज स्वतः दही भात दूध भात असं त्याला कालवून घालत असत. त्याला पाणी पाजत असत. त्याच्या पाठीवरनं हात फिरवून विचारत असत, रामा आता तृप्ती झाली ना, असं विचारून मग स्वतः समर्थ भोजनाला आरंभ करत. एक दिवस तो काही जेवणाच्या वेळी आला नाही. समर्थ म्हणाले, त्याला खाऊ घातल्याशिवाय आम्ही कसं काय भोजन करणार, कसं आम्ही जेवायला सुरुवात करणार. त्याला कोणीतरी त्रास दिला आहे, शोधून आणा बरं त्याला. आणि मग गडावरती सगळेजण त्या रामबोक्याला शोधू लागले. अर्थात एकाने त्याला शोधून आणलं आणि समर्थांपुढे त्याच्या ठेवलं. तेव्हा त्याचे डोळे लाल झालेले दिसले आणि त्याच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. आता समर्थांनी सर्वांना खोदून खोदून विचारलं की ह्याला काय झालं, कोणी त्रास दिला. तेव्हा एकाने सांगितलं की अलीकडे बरेच वेळा हा दूध दुभत्याच्या खोलीमध्ये यायचा आणि उपद्रव करत होता, म्हणून आज कोणीतरी त्याच्या डोळ्यात तिखट टाकलं. आता समर्थ अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी रागावून खडसावून विचारलं की अरे तुम्ही सगळे दूध दुभते बघणारे खाणारे ते देवाचे, आणि कोणी चोर आहे का, आणि तोही रामाचाच जीव आहे. तुमचे जिन्नस तुम्ही फार तर जपून ठेवा, पण त्याला असे छळण्याने काय तुम्हाला मिळाले. नंतर समर्थांनी स्वहस्ते त्याचे डोळे धुतले, त्याच्या डोळ्याला तूप लावलं, त्याला जेवू घातले आणि मग आपण स्वतः जेवले. म्हणजेच भूतदया किंवा प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक जीवामध्ये राम आहे ही जी त्यांची भावना होती ती ह्या गोष्टीवरनं आपल्याला स्पष्ट दिसते. जय जय रघुवीर समर्थ.